जून योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरण आता थांबलेला आहे. म्हणजेच काय 31 मार्च 2026पर्यंत फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जवळजवळ 80% लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. तुम्हाला सुद्धा जमा झाला आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा, कारण अजून मार्च महिन्याचे पेंडिंग हप्तेसुद्धा वितरण झालेलं नाही. आता मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होणार, प्लस नोव्हेंबर डिसेंबरचे ज्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले नाहीत त्यांचे पैसे कधी जमा होणार, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण ई-KYC दुरुस्ती मुदत संपली आहे. आता नवीन प्रकारे नवीन लिस्ट तयार झालेली आहे. आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना एकत्रितपणे पैसे जमा होणार. नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे ज्यांची ई-KYC चुकल्यामुळे जमा झाले नाहीत अशा लाडक्या बहिणीच्या खात्यात देखील हे पैसे जमा होणार आहे. पण तिथे सुद्धा मुदत देण्यात आली होती की 31 मार्च 2026पर्यंत जी ई-KYC दुरुस्ती प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे ती जी काही लिस्ट आहे ती एप्रिल महिन्यात काढण्यात येणार आहे अशी सुद्धा सांगण्यात आली आहे. तर सविस्तर माहिती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे लाडक्या बहिणींनो, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब व फॉलो करून घ्यायचं आहे. तर मेन मुद्दा म्हणजे काय असणार आहे की 1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फायनान्शियल जे इयर आहे ते मार्च 31 तारखेपर्यंत राहतं. म्हणजे मागच्या वर्षी 31 मार्च 2025 ते 31 मार्च 2026पर्यंत एक वर्ष राहतं व नवीन वर्ष आता 1 एप्रिलपासून सुरू झालेलं आहे, ते पुढील वर्षापर्यंत राहतं. तर 1 एप्रिल 2026चं नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही म्हणाल की आता नवीन वर्ष सुरू झालं आहे तर पेंडिंग हप्त्याचं काय, पेंडिंग हप्त्याचा आणि नवीन वर्षाचा काय संदर्भ. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मार्चचा हप्तासुद्धा जमा झाला नाहीत. म्हणजे मार्चचा जो काही 2025-26चा जो हप्ता आहे तो जमा झालेला नाही. तो एक 1500 रुपयाचा हप्ता राहिलेला आहे. प्लस ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकल्यामुळे डिसेंबर व नोव्हेंबरचे पैसे जमा झाले नाहीत त्यांना माननीय उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की एकत्रितपणे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे ती लिस्टसुद्धा तयार होण्यासाठी तयार असणार आहे. तर 31 मार्चपर्यंत ई-KYC दुरुस्ती प्रक्रियेसाठी मुदत होती. ज्यांचे पेंडिंग हप्ते आहे त्यांची यादी आता तयार झाली असणार आहे. जसे की त्या यादीमध्ये पूर्णपणे ई-KYC दुरुस्ती प्रक्रिया झालेल्या लाडक्या बहिणींचं नाव असणार आहे. ज्यामुळे ज्या लाडक्या बहिणीचे पैसे आले नव्हते त्यांची लिस्ट मात्र तिथे असणार आहे. तर 3 महिने पेंडिंग हप्ता आता वितरण करण्यात यावे. कारण 3 महिने म्हणजे कोणते, नोव्हेंबर डिसेंबरचे पण आहेत. काही लाडक्या बहिणींना जानेवारीचे सुद्धा पैसे आले नाहीत व आता हे मार्च महिन्याचे सुद्धा पैसे एकत्रितपणे दिलं पाहिजे आहे. तर आता हे 1500 रुपये मार्च महिन्याचे सुद्धा लवकरात लवकर वितरण केले जातील. कारण जे आर्थिक वर्ष संपलेले आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता की कालसुद्धा म्हणजे काल आणि परवासुद्धा, काल 31 तारखेला सुट्टी होती तरीसुद्धा GR आलेले आहेत व 30 तारखेला तर शेतकरी बांधवांसाठी पीक विमासाठी 5 ते 6 जवळजवळ 7 GR आलेले आहेत. तर अशा पद्धतीने जे हप्त्याचं वितरण आहे खूप वेगाने सुरू आहे व त्यावरती कामसुद्धा सुरू आहे. तर अशा प्रकारे नवीन लिस्ट तयार झाली का, तुम्ही ई-KYC दुरुस्ती केली आहे का नाही कमेंट करून सांगा, जेणेकरून कळेल की किती लाडक्या बहिणी कोणत्या जिल्ह्यातून असणार आहे व तुम्हाला पैसे किती प्रमाणे मिळणार आहे. त्या लाडक्या बहिणीनं लक्षात घ्या, पुरवणी मागणी मंजूर झाली होती. तर आपले दादांनी म्हणजे माननीय अजितदादा पवार यांनी पुरवणी मागणी मंजूर केली होती व त्यानंतर 6103 कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी सुद्धा ठेवले होते. पण आता जर दादा असते तर नक्कीच लाडक्या बहिणींना असा उशीर झाला नसता व पेंडिंग हप्तेसुद्धा लवकर जमा झाले असते असे सुद्धा लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, माननीय उपमुख्यमंत्री आपले अजितदादाजी पवार असते तर नक्कीच हा हप्ता पेंडिंग राहिला असता का, किंवा लाडक्या बहिणींना इतका वेळ वाट पाहावी लागली असती का. म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता मार्चचा हप्ता अजूनही त्याचा पत्ता नाही. एप्रिल सुरू झालेला आहे तरीसुद्धा लाडक्या बहिणींना आता चिंता आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पुढे अशाप्रमाणे पैसे सुरू राहतील का नाही. कारण माननीय मुख्यमंत्री जे आपले देवेंद्रजी फडणवीस आहे ते म्हटलेत की पुढील 12 महिन्यांची तरतूद झालेली आहे, मग इथे उशीर का होत आहे. यादीप्रमाणे हप्ता वितरण करणे गरजेचं असणार आहे. आता तुमच्याकडे ई-KYC दुरुस्ती प्रक्रिया केलेली यादी असणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही हप्ता वितरण नक्कीच करावे अशा लाडक्या बहिणींची विनंती आहे व एक तारीख फिक्स करावी, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींचे पैसे, ज्या लाडक्या बहिणींना गरज आहे, कारण अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना 1500 रुपयाची सुद्धा खूप जास्त किंमत आहे, त्या लाडक्या बहिणींचं काहीतरी प्लॅनिंग असतं. त्यामुळे सरकारने सुद्धा इकडे सिरियसली लक्ष दिलं पाहिजे आहे. या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाही. आता कोणत्या महिलांना, ज्यांची KYC बिलकुल झालेली नाही
पडताळणी प्रक्रियेमध्ये तुम्ही अपात्र ठरला, आता ई-के-वाय-सी दुरुस्ती केली आहे त्याच्यासुद्धा पडताळणी होणार आहे. ई-के-वाय-सीची प्रक्रिया आहे. जवळजवळ 70 लाखपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे, ई-के-वाय-सी करताच आले नसल्यामुळे या योजनेतून बादसुद्धा करण्यात आली आहे अशी भीती वर्तवली जात आहे. तुमचीसुद्धा ई-के-वाय-सी झाली नसेल तर नक्कीच सांगा, कारण ई-के-वाय-सीसाठी आपण नक्कीच प्रयत्न करत आहोत. वेबसाईट पुन्हा एकदा सुरू झालेली पाहिजे आहे, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. तर पुरवणी मागणी मंजूर झाल्या असल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणीचा विचार केला पाहिजे आहे. हे जे पैसे लाडक्या बहिणींच्या हक्काचे आहे, माननीय उपमुख्यमंत्री आपले अजितदादाजी पवार यांनी जी पुरवणी मागणी मान्य केली होती व 6,103 कोटी रुपयांची तरतूद केली होती, नक्कीच हे लाडक्या बहिणींपर्यंतच पोहोचायला पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं, पेंडिंग हप्ते मिळायला पाहिजे का नाही, नक्कीच सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनेयात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.